शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ॲग्रो इंडस्ट्रीज, विश्वासाचं नाव, गुणवत्तेचं प्रतीक। इथे मिळतंय मजबूत रोटर, दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली। मयी वाणी राम नाम मयी कथा, राम नाम मया शब्दा, सो शब्दा सो अर्था। जल संगम ते जनसंगम, गोदावरीच्या पवित्र जलाचा दिल्लीकडे प्रवास। जलसंगम ते जनसंगम या अभियानांतर्गत गोदावरी नदीचा जल कलश आज राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रतिनिधींना कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य आणि के वाघ, शिक्षण संस्थेचे जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त देशभरातील 25 प्रमुख नद्यांचे जल संकलन करून राजधानी दिल्ली येथे एकत्र आणले जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सरदार पटेलांच्या पुतळ्याला या सर्व नद्यांच्या जलाने अभिषेक घालून एक भारत श्रेष्ठ भारतचा संदेश दिला जाणार आहे। नाशिक, दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र नगरीतून गोदावरीचे जलसंकलन करण्यासाठी दिल्लीतून NSS अधिकारी उज्ज्वल कुमार आणि श्रीमती चंद्रेश हे स्वयंसेवकांसह नाशकात दाखल झाले। सोमवारी दुपारी रामकुंड येथे पुरोहित संघाचे प्रतीक शुक्ल आणि चंद्रशेखर पंचाक्षरी यांच्या मंत्रोच्चारात आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते जलपूजन पार पडले। नंतर मान्यवरांच्या उपस्थितीत गोदावरीचे पवित्र जल NSSच्या प्रतिनिधींना हस्तांतरित करण्यात आले। हा संपूर्ण उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र व गोवा क्षेत्रचे क्षेत्रीय संचालक अजय शुंदे तसेच विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. गणेश भांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। नाशिक जिल्हा समन्वयक प्राध्यापक रवींद्र अहिरे, NSS कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक मयूर उशीर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्वयंसेवकांच्या प्रयत्नातून या उपक्रमाला यश लाभले। S9 TV न्यूज प्रतिनिधी सुहानी आहे, नाशिक। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।